नमस्कार, मी अपर्णा कुलकर्णी. रामेश्वरच्या प्रवास गप्पांमध्ये तुमचं सगळ्यांचं मी मनापासून स्वागत करते. मदुराईमध्येच आम्ही जेवण करून साधारणतः 2:30च्या सुमारास रामेश्वरसाठी रवाना झालो. रस्त्यात सुंदर निसर्गाच्या साथीने ईशान आणि संदीपची गाणी होती. मदुराई ते रामेश्वर फार अंतर नाहीच आहे. 4:30-5पर्यंत आम्ही पामबन बीचवर पोहोचलो होतो. पामबन ब्रिज हा 2 ते 2.25 किलोमीटरचा असून भारतातला 2ऱ्या नंबरचा समुद्री ब्रिज आहे. ब्रिजवरून रेल्वे लाईन दिसते, जी नव्याने विकसित केलेली आहे. ब्रिजवर गाडी थांबवता येत नाही म्हणून आमची गाडी ब्रिजच्या आधीच थांबवली होती. खाली उतरल्यावर जे दृश्य दिसलं ते डोळ्याला शांतावणारं होतं. ब्रिजच्या एका बाजूला हिरवं तर दुसऱ्या बाजूला निळ्या रंगाची छटा असणारं पाणी दिसत होतं. काय ही निसर्गाची किमया! अशी कारागिरी मानवनिर्मित असूच शकत नाही. दूरवर डोलणारी नारळाची झाडं, समुद्रावर दूरवर हेलकावणाऱ्या नावा, आल्हाददायक हवा, मौसम बन गया. अर्थातच भरपूर फोटोज काढले गेले. पामबन बीचवरून खरं तर पायच निघत नव्हता, पण आम्हाला पुढच्या ठिकाणी जायचं होतं आणि म्हणून पुढचं जे ठिकाण आहे ते राम मंदिर आहे असं आम्हाला आमच्या वाहकाने सांगितलं. अर्थातच राम मंदिराकडे आम्ही रवाना झालो. रावणाचा वध केल्यानंतर रामाने या ठिकाणी विभीषणासाठी पट्टाभिषेकम म्हणजे लंकेच्या राजाला स्वर्गारोहण केलं गेलेलं आहे असं म्हटलं जातं. ही जी कथा आहे ना, ती मंदिराच्या आतील भिंतींवर चित्रित करण्यात आली आहे. हे मंदिर सुद्धा समुद्राने वेढलेलं आहे. ह्या ठिकाणाकडे निघालो. धनुष्कोडी बीच हे रामेश्वरम बेटाच्या टोकावर आहे. या समुद्रकिनाऱ्यावर बंगालचा उपसागर आणि हिंदी महासागर दोन्ही एकत्र होतात, विलीन होतात. अतिशय सुंदर बीच आहे. निळसर पाणी आणि 2 समुद्रांच्या मध्ये आपण उभे, ही कल्पनाच खरं तर खूप थरारक वाटते. तिथे भरपूर शंख शिंपल्यांच्या वस्तूंची खरेदी झाली. पाण्यात भिजून झालं, पण पुढे आम्हाला जास्त जाऊ दिलं नाही आणि त्याच्यामुळे आम्हाला अलीकडेच पाण्यात खेळावं लागलं. धनुष्कोडीला भारताचा शेवटचा भाग असंही म्हटलं जातं, कारण ते रामेश्वरम बेटाच्या दक्षिणेकडील टोकावर आहे. हिंदू पौराणिक कथेनुसार हे ते ठिकाण मानले जाते जिथे भगवान रामाने आपली पत्नी सीतेला राक्षस राजा रावणापासून वाचवण्यासाठी लंकेला जाण्यासाठी जो पूल बांधला होता, रामसेतू बांधला होता. 2022ला आलेल्या चक्रीवादळाने भरपूर नुकसान झाले आहे, त्यामुळे रामसेतू मात्र आम्ही दुरूनच पाहिला. हे सगळं पाहून आम्ही रामेश्वरला मुक्कामाला गेलो. सकाळी हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे डिअर तारा, हॅपी बर्थडे टू यू. सकाळी आमच्या हॉटेलपासून साधारण 12 ते 13 किलोमीटरवर असणाऱ्या कुर्सुदाई या आयलंडवर आम्ही गेलो. हे आयलंड बऱ्याच जणांना माहिती नाही आहे. 2020 नंतर तिथे पर्यटनाच्या दृष्टीने बरंच काम झालेलं आहे. पूर्वी इंग्रज इथे या आयर्लंडवरती आलेले होते आणि त्यांनी तिथे राहण्यासाठी बंगला बांधलेला होता. तिथे त्यांची लायब्ररीही होती, हे आम्हाला नंतर तिथे समजलं. इथे विवेकानंदांचं एक स्मारक आहे. त्यांच्या जीवनपट त्यांचा चित्रांच्या माध्यमातून मांडलेला आहे. तसंच मत्स्यालय आहे. इथून मोटरबोटने आम्हाला आयर्लंडवर नेलं. 1 ते 1.5 तास तिथे वेळ मिळाला. बरोबर एक गाईड होता, त्याने तिथली बरीच माहिती दिली. इतका स्वच्छ, सुंदर, शांत बीच पाहायला मिळाला. मस्ट वॉच असं हे ठिकाण आहे. भरपूर मनसोक्त भटकंती केल्यावर आम्ही हॉटेलवर परतलो. ही सी गाईचा हे आहे म्हणे, ही चेहरा आहे आणि त्याचं हे आहे स्केलेटन आहे हे सगळं, आणि ही समुद्रामध्ये दूध देते असं आत्ता त्या माणसाने सांगितलेलं आहे. हे सगळे समुद्रातल्या प्राण्यांचेच अवशेष आहेत. ये ले सकते ना? हाँ हाँ मुश्किल नहीं. जिथे पिकतं तिथे विकत नाही अशी एक म्हण आहे.
त्याप्रमाणेच या आयर्लंडबद्दल तिथल्या लोकांना, बऱ्याचशा लोकांना आम्ही चौकशी केली की हे कुठे आहे कुर्सदाई, पण बऱ्याच लोकांना ते माहिती नव्हतं. इतकं सुंदर ठिकाण तिथल्या लोकांना ते माहिती नव्हतं, याची थोडीशी खंतही वाटली. असो, दुपारी 3:30ला दर्शन सुरू होणार होतं. त्याआधी अब्दुल कलाम यांचं घर पाहिलं, जे आता म्युझियम झालेलं आहे. रामेश्वरममध्ये 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेलं रामनाथ स्वामी मंदिर आहे. हे मंदिरही समुद्राने वेढलेलं आहे. रामेश्वरम हे हिंदू धर्मातील सर्वात पवित्र स्थानांपैकी एक मानलं जातं. 4 धामपैकी एक धाम आहेत अशी ही मान्यता आहे. या मंदिरात 22 कुंड आहेत आणि या 22ही कुंडात जिवंत झरे आहेत, ज्यातील पाणी कधीच आटत नाही. या 22ही कुंडातलं पाणी अंगावर घेऊन मग दर्शन घेतलं. हे मंदिर एवढं भव्य आहे की कुठून आलो आणि कुठे चाललो आहोत हेही कळत नाही. इथेही उंच खांबांच्या मोठ्या मोठ्या पडव्या आहेत. गाभाऱ्यात लाईट नाहीत, फक्त समयांच्या प्रकाशात दर्शन घेतले, अगदी डोळ्यात प्राण आणून. हा अनुभवही खूप छान होता. पाऊस रिमझिमत होता, तरीही दक्षिणावर्ती शंख घ्यायचा होता. आता दक्षिणावर्ती शंख घरात असणं शुभ मानलं जातं. तर दक्षिणावर्ती शंख म्हणजे काय हे तिथे समजलं की शंखाचं टोक हे पूर्वेकडे केलं असता त्याची पोकळ बाजू ही अंगठ्याकडे आली तर तो शंख दक्षिणावर्ती, अशी ही भर आमच्या ज्ञानात पडली. भिजल्यावर तिथे गरम गरम कॉफी पिण्याची मजा काही औरच होती. आज मात्र सगळे दमले होते. दुसऱ्या दिवशी सकाळी जाताना अरियामन बीचवर गेलो. सकाळची वेळ असल्याने शांतता होती, पण माणसांनी केलेली घाण कचरा मात्र डोळ्यात खुपत होता. तिथून लवकरच आम्ही कन्याकुमारीकडे रवाना झालो. पुन्हा भेटू कन्याकुमारीच्या प्रवास गप्पांमध्ये. तोपर्यंत हा भाग कसा वाटला ते सांगायला विसरू नका, लाईक करायला विसरू नका आणि हो, चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर ते मात्र जरूर करा. धन्यवाद.